नमस्कार. ऑथेंटिक मराठी रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत डाळ खिचडी. जास्त मसाल्यांचा वापर न करता बनवलेली आहे. पचायलाही अगदी हलकी आणि पौष्टिक अशी डाळ खिचडी. तर चला मग आपण सुरुवात करूया. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी तांदूळ, पाऊण वाटी मुगाची डाळ, पाऊण वाटी मसूरची डाळ आणि पाऊण वाटी तुरीची डाळ. आपण आता या सर्व डाळी एका भांड्यात धुण्यासाठी ट्रान्सफर करून घेणार आहोत. या ठिकाणी मी 3 प्रकारच्या डाळींचा वापर केलेला आहे. जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही मुगाची डाळ किंवा मसूरची डाळ यातून स्किप देखील करू शकतात. आता आपण हे सर्व जिन्नस 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्यात धुवून घेणार आहोत. आता आपण हे सर्व पाण्यात 10 ते 15 मिनिटं भिजत असू देणार आहोत. तोपर्यंत खिचडीच्या फोडणीची तयारी करून घेऊया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 मध्यम आकाराचा कांदा, अर्धा टोमॅटो, थोडी कोथिंबीर, कढीपत्ता, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, अद्रक आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या. तर आपण त्यासाठी कांदा बारीक चिरून घेणार आहोत. टोमॅटो देखील बारीक कट करून घेणार आहोत. त्याचप्रमाणे 3 ते 4 हिरव्या मिरच्या देखील बारीक कट करून घेणार आहोत. त्याचप्रमाणे आपण लसूण आणि अद्रकही बारीक कट करून घेणार आहोत. आता आपली डाळ आणि तांदूळ देखील मस्त भिजलेले आहेत. डाळ आणि तांदूळ भिजवले की खिचडी देखील चांगली मऊसूत होते. आता आपण फोडणीसाठी प्रेशर कुकरमध्ये तेल घेणार आहोत. तेलात सर्वप्रथम लसणाच्या पाकळ्या टाकूया. त्यानंतर आले टाकून घेणार आहोत. सोबतच कढीपत्ता, जिरे आणि मोहरी देखील घालून घेणार आहोत. आता आपण त्यात बारीक कट केलेला कांदा टाकून घेणार आहोत. कांदा चांगला नरम होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांदा चांगला सॉफ्ट झाला की आपण त्यात हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो देखील टाकून घेणार आहोत. हे सर्व चांगलं परतवलं की आपण त्यात चवीप्रमाणे मीठ देखील टाकून घेणार आहोत. तसेच 1 चमचा हळदही टाकूया. 1 चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा गरम मसाला देखील आपण त्यात टाकणार आहोत. आता हे सर्व एकत्र चांगले परतून घेणार आहोत. यावर जरा 5 मिनिटे झाकण ठेवून घेऊया. पाच मिनिटे झाल्यानंतर पुन्हा परतून घेणार आहोत. त्यानंतर आपण हे सर्व जिन्नस यात टाकून घेणार आहोत. आता आपण पुन्हा एकदा हे सर्व मिक्स होईपर्यंत परतवून घेणार आहोत. यात आपण पाणी टाकून घेणार आहोत. जर तुम्हाला पातळ खिचडी हवी असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण जास्त घेऊ शकतात आणि जर मीडियम हवी असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही नॉर्मल देखील घेऊ शकतात. आता आपण प्रेशर कुकरचे झाकण लावून घेणार आहोत. अगदी 3 ते 4 शिट्ट्यांमध्येच आपली खिचडी चांगली मऊ लुसलुशीत शिजते. आता तुम्ही बघू शकतात आपली मऊसूत आणि पौष्टिक डाळ खिचडी बनवून तयार झालेली आहे. दिसायलाही अगदी सुंदर आणि परफेक्ट अशी डाळ खिचडी आपली बनवून रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकतात. आपण आता खिचडीला तडका देणार आहोत. तडका देणं आवश्यक नाही आहे. जर तुम्हाला द्यायचं नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किप देखील करू शकतात. तडक्यामुळे खिचडीला अजूनच चांगला फ्लेवर येईल. यामुळे मी तडका देते आहे. तडक्यासाठी मी 2 ते 3 लाल मिरच्या, कढीपत्ता आणि जिरे मोहरी यांचा वापर केलेला आहे. अगदी हॉटेलसारखी डाळ खिचडी आपली इथे बनवून रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकतात. तुम्हालाही आपली पौष्टिक डाळ खिचडी आवडली असेल तर तुम्ही हे घरी नक्की ट्राय करा. आणि अशाच पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी आपल्या ऑथेंटिक मराठी रसोई ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपला हा आजचा डाळ खिचडीचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा आणि चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा.